देव बरे करूंक गोंय सरकारात नोकरी सोदपी सगळ्यां खातीर एक एकदम बरी खबर. गोंय लोकसेवा आयोगान म्हणल्यार जीपीएससीनी जायत्यो नव्यो नोकऱ्यो काढल्यात. चला तर ह्या सगळ्या पदांची माहिती एकदम सोंप्या भाशेन समजावन घेवया. आम्ही जे ते उलयतले ते सगळे जीपीएससीच्या अधिकृत जाहिरात क्रमांक 3A चेर आधारलेला आसा. तांतली सगळी गरजेची माहिती आम्ही फोडणीशी करून पळयतले. सगळ्यांत पयलीं ही एक तारीख डोक्यात फिट दवरात. 3 एप्रिल 2026 ही अर्ज करपाची निमाणी तारीख. त्याच्या पयलींच सगळे करचे पडले ही गजाल अजिबात विसरू नकात. ठीक आसा. तर आज आमी कितें पळयतले? पयलीं ह्या नोकरेची मूळ सूचना, उपरांत गोंय वैजकी महाविद्यालयांतल्यो खास संदी, तेजी खातीर कितें पात्रता जाय, हेर पदां कोणची आसात, आनी सगळ्यात म्हत्वाचं अर्ज करपाची सोपी पद्दत कशी आसा ते समजावन घेतले. चला तर पहिल्या भागासावन सुरुवात करूया. ह्या जाहिरातीत मुखेलपणान आसा तरी कितें? तर ही भरती मुखेल करून 2 सरकारी खात्यांखातीर आसा. एक जाला भौशीक भलायकी खाते आणि दुसरे कामगार खाते. ह्या दोनूय खात्यांत मिळून वेगवेगळी पदां भरपाची आसात. आता येवया ह्या जाहिरातींतल्या सगळ्यांत व्हड भागाकडेन. चडांत चड पदां जिन आसात ती आसात गोंय वैजकी महाविद्यालयांत, म्हणल्यार आपलं जीएमसी. एकदा अदमास करात, पदां कितली आसात? 82. हय, बरोबर ऐकले. पुरय 82 पदां फक्त जीएमसींतल्या ट्युटर डिमॉन्स्ट्रेटर ह्या पदा खातीर उक्ती केल्यात. ही खऱ्यांनीच एक व्हड संद. पळयात, ही 82 पदां कशी वेगवेगळ्या वैजकी विभागात वांटिली आसात. जशे की ॲनेस्थेसिओलॉजीत 10, पॅथॉलॉजीत 9, ॲनाटॉमीत 8. इतलेच नाहीया तर नेफ्रॉलॉजी, बालरोग आणि हेर जायत्या विभागांत लेखीत बऱ्योच संधी उपलब्ध आसात. इतली पदांक पळयल्या उपरांत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतलो. पात्रताय कितें लागता? ह्या पदांखातीर खंयचे नेम आसात ते आता सविस्तर पळोवया. पहिली गजाल पिराये. अर्जदाराची पिराय 45 वर्षांपरस चड आसूंक फावना. तरी पूण सरकारी नेमाप्रमाणे काही वर्गांतल्या उमेदवारांक पिरायेत सूट मेळूंक शकता. आणि पगाराची गजाल केल्यार ह्या पदांखातीर पे मॅट्रिक्स लेव्हल 10 लागू जातलो, जो एक खूप बरो पगार मानतात. शिक्षण. उमेदवाराकडे मान्यताय प्राप्त वैजकी पदवी आसप गरजेचे. आणि एक गजाल लक्षात दवरात, कोंकणी भाषेचे ज्ञान आसप एकदम अनिवार्य आसा. गरजेच्या पात्रतेये भायर काही पसंतीच्या पात्रतायो सांगल्यात. म्हणल्यार हे असल्यार बरे, पण गरजेचे नहे. जर संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आसल्यार वा मराठी भाषेचे ज्ञान असल्यार त्या उमेदवाराक प्राधान्य मिळपाची शक्यताय आसा. जीएमसींतल्या 82 पदां भायर ह्या जाहिरातीन आनिके 2 वेगळी पदां आसात. चला ती खंयची तेंय पळोवया. हांगा 2 वेगळी पदां आसात. एक आसा डायटिशियनचे पद, जे भलायकी खात्यांत आसा. हाका लेव्हल 6 पगार आणि होम सायन्स पदवी गरजेची. दुसरं पद आसा इन्शुरन्स मेडिकल ऑफिसराचं, जे कामगार खात्यातलं. हाचो पगार चड आसा, लेव्हल 10, पण ताका वैजकी पदवी आणि इंटर्नशिप केली आसून जाय. सगळी माहिती तर घेतली, पूण आता सगळ्यात निमाणू पूण गरजेचो प्रश्न, अर्ज कसो करचो? काळजी ना, ताची प्रक्रिया एकदम सोंपी आसा. चला समजावून घेवया. अर्ज करपाची प्रक्रिया फक्त 4 सोप्या पावड्यांनी विभागल्या. पहिली, जीपीएससीच्या अधिकृत वेबसायटीर वचचे. दुसरे, ऑनलाईन अर्ज पुराय तरेन काळजी घेवन भरचो. तिसरे, थारायलेली फी भरची. आणि चौथे, सगळे झाल्या उपरांत अर्जाची प्रत आपल्या रेकॉर्डा खातीर जपून दवरची. फी भरपाक 2 वाटो आसात. ऑनलाईन केल्यार थेट भरूं येता आणि रोखडीच पावती मिळता. हे एकदम सोंपे. दुसरो पर्याय ऑफलाईन. ताका पयलीं ई-चलन काडचें पडटलें. उपरांत गोंयच्या खंयचेय एसबीआय बँकेत रोख रक्कम भरची पडटली आणि तो शिक्को मारिल्लो चलन जीपीएससी कचेऱ्यान भरून दिवचे पडटले. आता काही गजाली लक्षात दवरपा सारख्यो. 1. निमाण्या तारखे उपरांत फी भरल्यार अर्ज थेट रद्द करतले. दुसरे, आपलो ईमेल आणि मोबाईल नंबर बरोबर आसा हाची खात्री करा, कारण सगळो संपर्क त्यांचेरच येतलो. आणि तिसरे, वेळोवेळार जीपीएससी कडल्यान कितें खबर येता काय त्याचेर नजर दवरात. आणि हो कार्यक्रम सोमचे पयलीं परत एक फावट उगडास करता. अर्ज करपाची नामाणी तारीख आसा 3 एप्रिल 2026. ही तारीख चुकूं नाकात. तर ही आशिल्ली जीपीएससीच्या नव्या जाहिरातीची सगळी माहिती. भलायकी क्षेत्रांत एक बरी कारकीर्द घडोवपाची इच्छा असल्यार ही खऱ्यांनीच एक भांगराची संद. जर सगळी पात्रताय जुळून येता तर फुडार गोंय सरकारा वांगडा सुरक्षीत जावंक शकता. विचार करात आणि योग्य निर्णय घ्यात. देव बरे